अरे तू येडाय का? कशाला चक्र मारतोय अशा? अरे काय झालं? काय झालं म्हणजे कोणी बघितलं ना मुगच डोक्याला ताप होईल. अरे पण तुला पाहिल्याशिवाय तर माझं मन लागा नाही, कर्म नाही, काय व्हाय नाही. मी येणार होते ना तुला उद्या भेटायला. मला खोटं ठरवतात काय? आता बरोबर दाखवतेच ह्यांना. तू आहे ना आता खरंच जा पटकन. तुला काय मला पण नाही करमत, पण आता मी तरी काय करू? चला उठा उठा. चल तुम्हाला एक दाखवायचंय, उठा ना. ही तू चावल्याने काय करायला लागली? चला तुम्ही पहिलं. काय झालं मग? उगाच कोणी बघितलं ना मला खरंच पुण्याला पाठवतील. बघून दे की मी काय घाबरतो काय त्यांना. आपण भेटू थोड्या वेळाने. हे हिथं नको तुझी शायनिंग दाखवू. चालतं भेटू. हा जा तुझा. चल. चल. काय झालंय काय नेमकं? हाय काय रे? लागलं ना? काय नेमकं? अहो ती पोरग आहे ना, आता तिथं बोलत थांबले होते ह्या दोघं. मी स्वतः माझ्या डोळ्याने बघितलं. कोणचं पोरग? हळू बोललं की जरा. त्या दिवशी नाही का सांगितलं मी तुम्हाला, ते सारखं बोलत असतात म्हणून. तुम्ही जरा लक्ष ठेवा की. ते सायलीचं होय? हा. परत आज आलं तर? दोघं जण तिथं बोलत थांबले होते. मी स्वतः बघितलंय म्हणून तर तुम्हाला बोलवाय आलते. तू म्हणते ते बरोबर असन. तुला बिला येड्यात काढणं चुकीचं आहे. हा मी ध्यान ठेवतो आजपासून. बघा बरं का. तू अजिबात काय बोलू नको. आणि जर का बाय तसं काय नाही निघलं, मग चप्पल आणि तू येतो. पण मी सांगते ना हायच म्हणून. तू मस्त म्हणते ना हाय, नसल्यावर काय करायचं? बरं ऐक, मी काय करतो, ते मोडलेलं साकेट घेऊन येतो. आणि गावात नाही मिळलं तर मला बाहेर जावं लागेल, उशीर होईन यायला. मी जरा शेतात जाऊन येऊ का? शेतात का ग? जाम बोर झालंय मला. बरं झालं. चल मग मी पण येते, दोघी जाऊ. अगं तुला काम असतील ना घरात. घरावर लक्ष कोण ठेवेल परत? हा ते पण आहे. लवकर येशील का पण? हा लगेच. जा मग. जा. ते यायच्या आधी या घरी. हा येते. त्याला फोन करू का? फोन फोनच करते. हॅलो. हॅलो. काय करतोस तू? काय नाही बसलोय. बरं ठीक आहे. येणारच का भेटायला? येणार आहे ना. परवा जिथं भेटलो ना तिथे येऊन थांब. पटकन येते मी. लगेच येऊन थांब. आलेच मी. खूप वेळ झाला येऊन? हो खूप वेळ झाला. अरे तुला माहिती का, आत्ता पण नाही ना कशी बशी वाचून वाचून आले. ती म्हणली होती मी पण येते तुझ्यासोबत. म्हणले ते डेंजर बाई आहे बाबा ती. काय म्हणते घरी बोल, काय म्हणते का? म्हणत नाही काय, पण त्या दिवशी पण तिने बघितलं ना. कधी? त्या दिवशी? कसं तुझ्या काहीच लक्षात नाही राहत. त्या दिवशी नाही का आपण थांबलेलो इथे, तू असं पळून गेला तिला घाबरून. मला वाटलं तिने पाहिलंच नाही. तिने नाही पाहण्यासाठी मी पळून गेलतो. घाबरतो ते सांग की. तुला त्रास देतात का ती? हा त्रास नाही पण त्रास देतला तसं सांग, त्यांना गायब करतो 2 मिनिटात. आता हे आजचं गाबड मला गायब करणार काय? थांब तुझी कशी वाट लावते बघा. आता आला मोठा गायब करणारा. 2 मिनिटात गायब करतो. गायब. शांत राहा जरा तू. गायब करते गायब. आली त्या दिवशी ते कसं पळून गेला मागून. माझं प्रेम आहे तुझ्या म्हणून मी पळून गेलो. हा
त्यांना घरी कळवा नाही म्हणून. हो हो आणि गायब करते तिला. तिला काय 2 मिनिटात गायब करीन बघायचं का? काय गरज नाहीये बघायचं काय. तूच म्हणते तिला बेकार रे. अरे मी तिला घाबरत वगैरे नाही असं म्हणजे ती त्रास नाही देत. पण आहे ना ती काय करते मी जिथे जिथे जाईल ना अशी लक्ष ठेवते की ही काय करते, ही कोणाशी बोलती फोनमध्ये. अशी मी जर चॅट वगैरे करत असेल ना हळूच मागून येऊन असं बघेल अशी नाटकं करते ती. तिचं काय नाही वाटत रे ती काय बोलती किंवा काय नाही बोलली तिचं मला काय नाही वाटत, तिचं फरक नाही पडत. पण तिने दाजींना सांगितलं किंवा मामीला सांगितलं तर त्याचं टेन्शन. काय नाही करीत ते त्यांची ते नको काळजी करू तू. बरं ते जाऊन दे, मला तुला आवडते खरंच. माहिती मला हे. मग तुला आवडतं का नाही? मी हा आता सांगायची गोष्ट आहे का? आले असते का नाहीतर मग भेटायला तुला. तुझा नक्की जीव आहे ना माझ्या? नक्की जीव आहे नंतर येते ना. बरं चल चालेल जातो मी. घरी लय बोर होत तुम्हाला है ना? आता इथं करमत असन. काय पण काय बोलता? काय काही बोलले? हे काय करत होता इथं? काय म्हणजे? काय करत होता? फ्रेंड आहे तो माझा, भेटला मला इथे बोललो इथं थोडं. आमच्या गावातले पोरं तुमचे फ्रेंड कधीपासून झाले? तुम्ही तर काल परवाच आल्या. त्या दिवशी मी नाही का म्हणलं भेटला तो आणि अच्छा मग बोलला. हा होता का तो भेटलेला? हा मित्र झाला तो आता माझा. काय पण नाही बोलायचा तोंडाला येईल ते. फक्त मित्रच होता ना? फ्रेंड होता माझा तो. म्हणजे मी खोटं बोलते असं म्हणायचंय का? खोटं बोलते काय? खोटंच बोलताय तुम्ही. अच्छा मी खोटं बोलन ग, पण हा मोबाईल खोटं नाही ना बोलणार. पूर्ण असा व्हिडिओ ह्यात. म्हणजे काय म्हणजे यात दोघांचा क्लिअर व्हिडिओ काढलाय मी बोलताना. ते पण प्रेमाच्या अशा गुलू 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 गप्पा चालल्या होत्या ना त्यात सगळ्या रेकॉर्ड झाल्यात. माझी मी तुझ्या पाया पडते पण प्लीज कोणाला सांगू नको. नाही बाबा असं कसं काय? मला त्यांना सांगावं लागेल. त्यांना उद्या कळालं तर काय म्हणतील? तुला माहित असून तुम्हाला काय सांगितलं नाही. मी तुझं म्हणशील ना तर ते सगळं ऐकेल. मी तू बोलली ना त्या पोराला भेटू नको, मी भेटणार पण नाही, मी बघणार पण नाही त्याच्याकडे. हे नंबर पण त्याचे डिलीट करून टाकते लगेच. बघा आता तुम्ही एवढ्या काकुळतीला येऊन बोलताय ना म्हणून मी ऐकते, पण तुम्हाला माझं सगळं ऐकावं लागेल. सगळं ऐकते मी. तू म्हणशील ते सगळं ऐकेल मी. ठीक आहे, पण परत त्या पोराच्या नादी लागायचं ना. उद्या जर कधीच नाही. उद्या जर परत काय झालं ना माझ्यावर येईल सगळं. मला म्हणते तुला माहित असून तू सांगितलं नाही म्हणून. मी खरं मी सगळं सोडते. बरं ठीक आहे चला. मग कळलं ना मामीला वगैरे पण तर मला पुण्याला पाठवतील ग ते. तुला माहिती ना मला नाही करमत. मग ते तुम्हाला कळायला पाहिजे ना, आपण दुसऱ्याच्या गावात आलोय. मित्र म्हणूनच बोलले. थोडं. अच्छा बघा तुम्ही काय म्हटलं की तुम्ही सांगताल ते मी ऐकन. हा सगळं. चला मग. आज लय ऊन झाले है ना? हा ना. चालेल पाणी देते का जरा? हा देते ना. बस तू. नाही तू पे तुला गरज आहे ना. बरं आता ऐका ना, मी काय करते त्या शेंगा वाळायला टाकते. आता आल्या की मला आवाज द्या. हा चालेल. सायली हा ते आत्या आल्या मला उठवा. हा तू कर आराम. हा नक्की ना? त्याने काय नसन बघितलं बाबा त्याने. तर अजिबात आता बांधाच्या येऊ देत नाही मी. बरं, कसं करावं तो?
तुम्हाला पटन तसं. आले का? काजल काय झालं? पाणी रानातून आलं ताण लागलं. आराम करते थांब मी तुला देते. हा अगं शेरडा बिरडाला पाणी पाहिलं ते नाही झोपू दे, रानातून आलं. काय गो माझी हुशार आहे बायडी. अगं रानातून इतकी कुशार आणि हुशार आहे तिला झोपून ती तुझ्या वाट्याचं काम करते. हा रानातून आलो, जरा आराम करू दे तिला. मी करते ना. बर करते मी. बरं झालं बाय लय ग चितारले आज हुशार झालं बाय. मला ताप आल्यानेच वाटतंय का मग काय. बरं झालं बाय आलं माझी चित्तार हुशार आहे गो. एकीमेरीचा उपकार झाले त्या तिला झोपून ती म्हणते आराम करून दे. तिच्या वाट्याचं काम केलं. लईच आज हुशार झाली बाय ताई. आता पहिल्याच पासून हुशार आहे, आज नाही हुशार. पण काय पाहिजे ना लोकांना. हुशार आहे ताई माझी. धर दे त्याला पाणी. जे काय काम आहे ते शेळ्यांचं मी करते. तिला झोपू दे. बर बया सरकतो का जरा? जेवताना नाही म्हणावतो तो तिला झोपून दे मी जीवन म्हणून तिच्या वाट्याचं तेव्हा कसं- कशी म्हणन बरं मी? हा मग बरं झालं नाही तर तिला झोपीची डाव्या अंगावर नाही राहील उपाशी. पी ना, पी पाणी पी. नाही तारच गेली माझी. बघ कसं बोलतो. काम करत करा वरून करते मी, राहू दे. बर तिच्या म्हणावं. मला काहीतरी वेगळंच वाटतंय आज. कसं काय त्या कामाला लागली. काय माहिती बाबा बरं झालं कसं कोणीकडे दिवस सोगावला काय ना नारायण बाप्पा. शेळ्या तर बसल्यात सगळ्या. आता मी काय करू यांचं? जाऊ दे, बोलते खाली टाकलं. मम्मी एवढी त्रास देते ना ग दिवसभर. हे काम कर, ते काम कर, असं कर, तसं कर. अगं मग लिकीचं तिला कामच करावं लागतं बाई. हा आता काय जाऊ दे म्हणलं. मी पण करते, मी नाही ना म्हणत हा, तिला. मग मम्मीला तेवढाच आधार होत जाईल काम करू लागायचं. तू कधी येणार आहे अगं तिकडं? येईन ना. ये तू. हा येईन उन्हाळ्यात येईन. आयो बाजारला येतो जाऊन मी. बरं आहे, मग मला रानात जायची पण बाजारला जायची तर सामानाची यादी नीतीच्याकडून करू. सांग ना तू काय काय आणायचंय ते. अरे आता घरात भाजीपाला लागतो तेवढं यादी करावा आणावा. मीठ मिरचीचं देण्यात राहीन पण दुसरं भाजीपाला देण्यात नाही राहायचं का आठवड्याचं सामान घेऊन ये. काजल काय करते काय आहे ना अजून घरात. हिना काहीतरी काम करत असेल. अय काजल काय हो? इकडे. काय? तू बाजारला जायचंय म्हणल्यावर यादी करून दे की मग जाईन सामानाला मी जायची राहणार. तुम्हाला रात्री सांगितलं होतं ना मी तेवढंच आणायचंय. त्याच्यापेक्षा जास्त नाही काय आणायचं. नाही काय नाही आणायचं. परत ते सरल्या वाट 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 करशील. फोन करते की मी तुम्हाला. हा फोन बरे दिलेत गाड्या. जाऊ का मी येतो. मी आता काय राहणार काम आहे आज. येते अगं बरं 2-3 दिवस जरी गेले राहणार येते चक्कर देऊन राहणार. चालते का? या मग जाऊन. हा लवकर ये मग. बरं या लवकर जेवायला या घरी. का डबा आणू? काय मग सायली, चार्जिंग आहे का मोबाईलला? हा आहे. आई ग लय पाय दुखायला लागलेत. धुणं वाळलं असेल नाही का? मी आहे ना, मी काढते. आणते काढता मी काढून. का? पाय दुखतोय ना तुझं? हा आणते मी काढ. बसत. बरं झालं तुम्ही तरी आहेत म्हणून तरी मला जरा मदत होती कामाला. काम करा, हिचं हे करा, हिचं ते करा. नसतं ना तो व्हिडिओ मिळाला तर तिला सांगितलं असतं चांगल्या भाषेत. नुसतं कामाला लावती, हे कर, ते कर, असं कर, तसं कर. तू का बसली प्रत्येक गोष्टीत? वैताग आला यार. नशीब बाबा तिने फोन तरी दिला. मला तर वाटलं तर चेकच करते का काय. हॅलो काय करतोय रे तू? मला ना जाम वैताग आलाय माहिती का तुला.
काय झालं? त्या बाईनी ना एवढा वैताग दिलाय मला. अरे सारखी काम 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 सांगते, हे कर ते कर असं कर तसं कर. मला नाही यार, मग खूप कंटाळा आला, मला नाही राहायचं आता इथं. तिला फाईट ठेवून दे. इथं माझं काय चाललंय, तुझं काय चाललंय? काय झालं? इथं मला वैताग आलं, इथं आयुष्यात उठायची वेळ आली माझी. आणि तुझं काय? इतकं वाईट दिवस आलं का? मग ती किती त्रास देते माहितीये का तुला? त्रास देते का? आपण जायचं का पळून? माझी कधी पण तयार आहे, तू तयार असशील तर चल जाऊ. खरं? खरंच. ठीक आहे. मामी पण आता रानात गेली आहे आणि तो टाकल्या राहुल्या पण जाईल असं 1-2-4 मिनटात निघन तो निघाला ना, हिला मी अशीही मॅनेज करेन. निघाला ना तो की मग आपण लगेच देऊ कल्टी. ते शिवाचं मंदिर आहे ना, शंकराचं मंदिर आहे आपल्या इथलं, हां तिथे येऊन थांब बाहेर, मी येते, बॅग बिग भरते आणि येते. हा चालतं, लवकर मी थांबतो तिथे येऊन. हां हां बाय. बाय. चल चल चल. ए धरा ह्याला. मागून काय वार करता, पुढे या. काय होता पुढे वार? दांडा घाल दांडा घाल. सोडा. कुठे निघाली तू? हा कुठे निघाली? कुठे निघाली? सोड. कुठे निघाली? याला अजिबात सोडू नका. तू 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 कुठे निघाली? हा कुठे निघाली पळून? हा ए उचल, घे रे त्याला. उचल, धर पेशवी, धर नीट घे. चल चल निघ निघ. पुढे निघाली? हा पुढे निघाली? आण रे त्याला. ए यार सोडा. तुम्हाला ए हाण नको, तू सांगितलं कळतं का? आणायचं नाही अजिबात. ए यार सोड. अरे सोड म्हणे. काय गपचिप? तुला सांगितलं काय? ए यार सोड. अरे तुला आज नीट सांगतो, हाण नको. काय सोड? ए यार सोडा. अरे सोडा म्हणे. अरे सोडा की. ए यार सोडा म्हणे. तू लोकांच्या लेकराला. ए हाण नको तिला. अरे तुला सांगितलं कळतंय का? हाण नको तिला. अरे गप ना, तू बाजारला गेलता ह्यो काय खेळ करून आलाय? बाजाराला गेलतो. यार सोडा. पाला होता होता वाचवलाय मी. हे पळून निघाले होते ह्याच्या संग. या थोबड बघ अवतार. इथं पोरगं रोज इथं येडं घालीत होतं पहिले न्याच्या पोराने उद्या केला. अगं हे तुला बोली तिला अक्कल कशी नाही ग? पाहुण्या रळत येऊन इज्जत घाली ती काही. आई बापाची तर आई बापाची घालवायची, इकडे दुसऱ्यांची बी घालवायची. हाण नको तिला. गिन्यान नाही ना काय नाही. तुझ्याकडे तर बघतोच रे मी. झाला का बघ काय बघायची ती. खरं प्रेम आहे माझं. अरे खरं प्रेम केलंय. काय चाललंय? पळून निघाली होती. तरी मी पहिल्यापासूनच तुम्हाला म्हणत होते की लक्ष ठेवा लक्ष ठेवा लक्ष ठेवा, पण माझं ऐकतं तेव्हा खरं ना. अगं तुला माहित होतं मग नीट सांगाय फाशी आलती का? पण मला काय माहित होतं पळून जाणार म्हणून माहित होतं का? मला फक्त काय ह्यांचं चालचलन तर मला नीट दिसलं नाही म्हणून मी ह्यांना 1000 वेळा म्हणायचे लक्ष द्या लक्ष द्या. मलाच खोट्यात ठरवलं. माणसाने विचारलं त्यांच्या तोंडावर विचार. अगं नीट सांगायचं होतं समजून जरा. अरे सोडा गेला का? पुढे जायचं तुला. मला माहिती हा, पळून असलं दर्शन पोरग माग दिवसाच्या पोराने उद्या केला त्याच्या मागे चालली बोंबलत. आई बापाची इज्जत घाली ती काय काढती? उली तिली आहे का नाही अक्कल तुला? मी काय केलंय? हा तुला उलची कळत नव्हती काय? जनाची नसते तर मनाची लाज धरायची. अगं तिला तो पाहुण्या रळाची एवढी अक्कल करायचीच नव्हती कांदा खायची. तिला जर लाज असती ना तर निघालीच नसती. तो कशी रडते? तिकडं आई बापाच्याकडेच काय झक मारायची तेवढी करायची. तिकडे पाहुण्या रळात गाणागोतात यायचे नव्हतं. हा? मला तर लगेच काय अरे सांगायचं? सोडायला का तुम्ही? अरे गप ना. अरे मला लगीन करायचं होतं तुझ्या सगळं. पण त्यांना अरे पण मला करायचं ना आता. तुला काय? बाबा. तू काय म्हणतो आमच्या? ए, लग्न करणारा बाबा काय पाहुणे आमच्यातली. मग असं नाही की माझं प्रेम आहे तिच्यावर. हे मजनू हिला माहिती होतं सगळं. मला काय माहित होतं आता? बघ हिला माहित होतं मग हिने सांगू नाही का? ही सुद्धा गाढव त्यातली.
पण मला काय माहिती एकदा काय म्हणलं मला चुकलं तो बी तिला काही दिले काय मदत केली तो कुस्ती दिली तिला नक्की बाहेर जायची तसलं काय सुद्धा नाही आता माझ्यावर नाव ढकलू नका त्यांना विचारा तशातलं मला आजचं काही सुद्धा माहिती नाही त्या दिवशी मला काय म्हणले त्या तिकडं मला मी चुकले मला माफ करा कुणाला सांगू नका मी इथून पुढे त्या पोराचं नाव सुद्धा घेणार नाही म्हणून मी त्यांना नीट समजावून सांगितलं होतं त्या दिवशी विचारा काय माहिती तुला एवढं माहिती होतं मला तुला गरज नव्हती का दुसऱ्या माणसाला सांगायची हिचं चांगलं थोबाड फोडायचं ना मग त्या टायमाला एवढा दिवस ह्यांना सांगत होते पण ह्यांनी विश्वास ठेवून तेव्हा खरं ना माझं आणि तरी सगळे मलाच बोला हा अगं मग तुला नाही बोलायचं मग कुणाला बोलते घरातलं ना घरातल्या माणसाला नको येतं बोलायला सांगायचं शिकवाय नव्हतं काय का म्हणून मी काय म्हणते मी ह्यांना एकदा समजावून सांगितलं होतं ना काय गरज होती का परत त्या पोराच्या नादी लागायची आणि या माणसाला मी नाटकल नाही ह्याला सांगितलं तरी ते नाही नाही म्हणून उलट पण नाही ते एकटाच सायली म्हणतोय. तू हो म्हण अजून काय? सगळ्याला उरून पुरण इथं लगेच काय म्हणतो तू दुसरं बरोबर हा काय? बोलशील काय नाही असं 17 बारे हे सोड रे बघून द्यायच्याकडं काय गिर्यान केलं काय तुझं अजिबात तिथं यायचं सुद्धा नाही लगेच चालतं व्हायचं खरं प्रेम केलंय ना खरं केलं असेल चल हाल काय उठ. आवाज बंद कर लग्न करायचं म्हणते बरं काय लग्न करायचे दुसरं बोल. लग्न करायचे लग्न सोड रे तू बघून दे ह्याच्याकडं ठोका टाकला ना ते तिकडे बाहेर काढायचा ह्याला अजिबात इथं उभा नाही करायचा परत इथं उभा नाही पडा पाहिजे नजर सुद्धा नाही पडा पाहिजे या गावात ह्याच्यावर नाही तर केस करा डायरेक्ट त्याला जाळीची गाडी बोलव या पुरीचं वय सुद्धा नाही झालेलं पुरतं ए, सोडा 18 तुम्हाला. वर्ष नाही झालं तुझं ओ आजी आजी चुकलं माझं आजी अजिबात आजी पाया चुकलं पड नको पाया पडणार लय तर मला आजी माफ तुझ्या करा वाचून राहिलेलं आहे, आजी नाही चुकलं जमायचं. पुढचं चुकलं तुला आजवर नाही सुचलं काय चुकलं आज मग तू काय चुकलं अहो मी गरीब घरातला माणूस आहे चुकलं माझं अरे गरीब आहे पण तू खात होता काय कुठे शेण गेलं खात तुझं होता काय? अन्न पाणी खात होता शेण खात होता लोकांचं वाटोळा कराय अहो तुम्हाला वाटत असं ना परत मी ह्याच्याकडे बघणार पण नाही नाही नजर तर नाहीच पाडा पाहिजे आमच्या नाही नजर आयुष्यात सुद्धा तुम्हाला वाटत असं ना 6 महिने मी इथून गायब होतो होतं पण नजर सुद्धा नाही पाडा पाहिजे तुला लाज नाही वाटली एवढी बार जाऊन द्या एवढी बार जाऊन द्या केस पीस देऊ नका बघ तुझं प्रेम याच्या संग पळून निघाले होते कसं केसचं नाव ऐकलं की हो, सोड राव परत नाही मी बघत पण नाही तुझ्याकडे लगेच चल फुट हल हल पुढे तू माघार सगळं कवर नाही केलं पाहिजे पण आयुष्य अक्कल नाही काय नाही मित्रांनो लय मोठी मदत केली भेटू आपण घरी तिकडं हा आणि हिला ना तू लगेच हिची पिशवी भर बॅग आणि हिला त्यांच्या घरी पोहोच कर ज्याच्या त्याच्या घरी जाऊ दे पिसळ कशाला नका लोकांच्या हे घरी ब्याद नको आता आपल्या इथं आणि परत येऊ नको आमच्या इथं असले कुठं न करायचे असले तर तिच्या आई बापाच्या नेऊन हवाली कर कशाला पिसळ ही डोकं दुखचे काम दुसऱ्याला हिचं एक ना एक चिंदी ना चिंदी भर लगेच बॅग तयार ह्या करून आणून कार्टी सुद्धा आधी सुसव नाही का नीट सांगाव बिगाव तोंडावर विचारायचं माझ्या तोंडा विचारते अरे विश्वास ठेवला बाबा त्याच्यावर मी माझ्या गिन्नात माती माग गेली दाखवायची ना ज्याच्या त्याच्या घरी पिसळ कशाला ठेवायची पाहुण्यांची पिसळ कुणी जर माझ्या विश्वास ठेवणार असतं ना तर एवढं झालंच नसतं म्हणते मी त्यांना कळलं नाही मी सांगत होते म्हटलं नाही तू तिच्यावर जळती म्हणून सांगायला लागली माझ्या गिन्नात माती गेली तीन काय विश्वास ठेवला मी हिच्यावर बरं झालं बरं केलं. बरं तरी आले माघारी नाही तर गेले असते मग बसा मला काय लगीन करायचं गेले होतं गेले असतं तिच्या आई बापाचं नाव माझ्या काय बाप तू ना तुझं काम बघ घरातलं मी पिसळ सोडून येतो ए, उठ. जाऊ दे बाबा घालून ज्याची त्याची. पिशवी तिची पिशवी न्या जा चालली तशी ती बोंब वर खवा तसंच होय, त्यांना हात पाय करून धुऊ द्या ए, जाऊ दे हात पाय वाले परत जाईन पळून घेऊन जाऊ ए, दे चल लोकांची पिसळ आताच्या कार्ट्या अगोदर माहिती नाही ते कशाला ग आपल्या घरी तर मी तुम्हाला म्हणत असते लोकांच्या पुरी आणू नका पण तुम्हालाच लय आऊस एक झाली की एक झाली की एक आणून ठेवताय माझ्या उरावर नाचायला मग मला माहिती तू अशी करशील त्यांना नीट वळण लावशील मला शिकिता नाही आलं मोदाम तू सुद्धा करती बाई गिन्यान गेल्या